पौड हे मुळशी तालुक्याचं मेन गाव. पुणे जिल्ह्यातलं जवळचं 20 किलोमीटरवर असलेलं पुण्यापासून मुळशी धरण प्रसिद्ध असल्यामुळं पौड हे नावाजलेलं गाव आहे, तालुक्याचं गाव आहे. इथं नाही शाळा चालू करणे ही कल्पना माझ्या मुलाची, विक्रांत वाल्लेकर. कारण तो जेव्हा दुबईला गेला कामानिमित्त, त्यानंतर तिथं त्याने 2-3 वर्ष काढली आणि जेव्हा रिटर्न झाला तेव्हा तिथं त्याला असं भासलं की आपण गावाकडली माणसं आहोत, आपल्याला इंग्लिश हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे इंग्लिश भाषा जास्त येत नसल्यामुळं इथं आपण कुठंतरी कमी पडतो आणि गावाकडची माणसं त्यामुळं मुलं ही पुढं जाऊ शकत नाही. त्यामुळं त्यांच्या डोक्यात तिकडनं आल्यानंतर एक कल्पना आली की का ना आपण ग्रामीण भागासाठी इंग्लिश स्कूल काढावं. आणि त्या कल्पनेतून त्यांनी, मी गावामध्ये राहतो, आत्ता आपले विद्यार्थी जवळजवळ 400च्या आसपास आहोत. इथं हे लय महत्त्वाचं आहे की इथं येणारे विद्यार्थी इतके म्हणजे गरीब परिस्थितीतून आलेले, आणि विक्रांत सरांनी त्या गरिबांसाठीच खरं शाळा खोललेली आहे. कारण गरिबांना सहकार्य करूनच त्यांनी आत्तापर्यंत सगळे 10वीपर्यंतचे विद्यार्थी इथपर्यंत, काहींची फी मिळाली, काहींची नाही मिळाली, असं चालूच राहिलं. आजही तसंच आहे. शाळा जेव्हा चालू केली तेव्हा आम्हाला सगळ्यात अवघड इमारतीचं मोठं अवघड होतं, आणि ते घरामध्ये फक्त 5-6 खोल्या असल्यामुळं आम्हाला त्याच्यात नंतर मुलं जास्त झाल्यानंतर बसवणं अवघड व्हायला लागलं. वर्धनाबद्दल सांगायचं झालं तर खरोखर त्यांचे उपकार आमच्यावर इतके की त्यांनी स्टार्टला जे लोन केलंय आमच्यासाठी, की आमच्याकडं काही नसताना त्यांनी आमच्यावर फक्त विश्वास ठेवून एवढं लोन दिलं. खरोखर त्यांचं अतिशय उपकार. नाही, डिजिटलचं चांगलं आहे, थोडंसं आवड जातं आहे मुलांना, पण त्यांची जी टीचिंगची पद्धत आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहे, तो खरोखर नंतर जाऊन मुलं इतकी, आत्ता 10वीची जी मुलं पाहतो ना आम्ही, इतकी टीचिंगमध्ये व्यवस्थित होतात की ग्रामीण भागातली मुलं एवढ्या उच्चस्तरीय जातात. हे त्या थोडंसं लीडचं सुद्धा त्याच्यात सहभाग आहे. वर्धनाचं असं आहे की वर्धनाचं प्रोसेस चांगलं, आणि ते वर्धनाने लोन जरी आमचं फिटलं तरी आमच्याबरोबर अजूनही टचमध्ये, आणि त्यांनी आम्हाला लीड वगैरे असं चांगल्या प्रोडक्ट्स दिले. शाळा चालवायचो, पण वर्धनाचं लोन जेव्हा आम्हाला मंजूर झालं त्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये शेतीच्या वर्धनाच्या लोनमुळं शाळा बांधू शकलो. वर्धनाच्या लोनमुळं आज आम्ही रूम बनवू शकलो, चांगली शाळा बनवू शकलो, आणि त्याच्यामुळं आम्हाला विद्यार्थी संख्या वाढवण्यात लय मदत झाली, आणि तेच वर्धनाचं लोन आज आम्हाला फायदेशीर पडले.